ख्रिश्चन मतं अर्थातच केरळमधील प्रत्येक राजकीय पक्षासाठी खूप खूप महत्त्वाची आहेत. येथील मतदारांमध्ये त्यांचा वाटा 18% जास्त आहे. माझ्यासोबत शेरी थॉमस आहेत, जे लॅटिन कॅथलिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक जण ख्रिश्चन मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. असे कोणते मुख्य मुद्दे आहेत ज्यावर ख्रिस्ती लोक आता निवडणुकांच्या तोंडावर चर्चा करत आहेत? आम्ही काही मुद्द्यांवर चर्चा करत आहोत, विशेषतः जिथे ख्रिश्चनांचा संबंध आहे. सध्याचा मुद्दा न्यायमूर्ती जेव्ही यांच्या अंमलबजावणी संदर्भात आहे. कोशी आयोग अहवाल हा एक असा अहवाल आहे की ख्रिश्चनांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला होता आणि त्या आयोगानं योग्य चौकशी आणि तपासानंतर एक अहवाल सादर केलाय. तो अहवाल मे 2023 मध्ये सरकारला सादर करण्यात आला. आतापर्यंत तो अगदी अलीकडेच प्रकाशित झाला आणि त्या अहवालात आम्हाला माहित आहे की केरळमधील संपूर्ण ख्रिश्चन समुदायाच्या फायद्यासाठी 284 शिफारसी आहेत, कॅथोलिक, नॉन कॅथोलिक इत्यादी. तर त्या शिफारसी म्हणजे अनेक वर्षांपासून आम्ही करत असलेल्या प्रलंबित मागण्या होत्या. आता त्या एका अहवालाच्या स्वरूपात समोर आल्या आहेत. तर आता हा एक अधिकृत दस्तऐवज आहे. तर आम्ही त्या अहवालाची अंमलबजावणी, वेळेची मर्यादा असलेली अंमलबजावणी आणि प्राधान्यक्रमाने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत आहोत. हे पिनराई विजयन सरकारच आहे ज्याने आयोग नेमला होता आणि हा अहवाल सादर केला. पण अंमलबजावणीला उशीर का? कारण पहिल्या पिनराई विजयन सरकारने एक समिती नेमली होती. हे बाहेरून आलेल्या विनंतीच्या आधारावर होते. लॅटिन समुदाय, सायरो मलबार समुदायाव्यतिरिक्त इतर अनेक समुदायांनी याची मागणी केली होती, कारण ह्या खूप जुन्या प्रलंबित मागण्या होत्या. आणि आम्ही विधानसभेत आमदार पीटी यांच्यामार्फत एक निवेदन सादर केले. थॉमस ते आता हयात नाहीत आणि त्यांनी विधानसभेत एक निवेदन सादर केले आणि त्याची अधिकृत नोंद झाली आहे. त्यानंतर ते एक आयोग नेमण्यासाठी तयार झाले आणि आयोगाला असे समजले आहे की आयोगाला अंदाजे 5 लाख निवेदने मिळाली आहेत आणि त्यातून त्यांनी चौकशी केली आहे आणि आता हा अहवाल प्रकाशित झाला आहे. कोणता राजकीय पक्ष आश्वासन देत आहे का की ते हे करतील? UDFने सुद्धा अहवालाची दखल घेतली आहे की केवळ आयोगाचा अहवाल असण्यापलीकडे आणखी काही ठोस घडत आहे का? सध्याच्या सरकारने ते तत्वतः स्वीकारले आणि त्यांनी ते अधिकृतपणे जाहीर केले. त्याशिवाय UDFने सुद्धा तो अहवाल स्वीकारला आहे आणि ते सुद्धा तो अहवाल लागू करण्यास उत्सुक आहेत. ही सध्याची परिस्थिती आहे. पण आम्हाला जे हवे आहे ते म्हणजे तो आता मे 2023 मध्ये सादर करण्यात आला आहे. अगदी अलीकडेच सरकारच्या शेवटच्या दिवसात त्यांनी तो प्रकाशित केला आहे आणि तेही फक्त 1 किंवा 2 शिफारसी अधिकृतपणे लागू करण्यात आल्या आहेत. बाकीच्या अजून विचाराधीन आहेत. त्यामुळे आम्ही वेळेच्या मर्यादेत अंमलबजावणीची अपेक्षा करतो. सरकार कोणाचंही असो, आम्ही विनंती करत आहोत की या अहवालांच्या अंमलबजावणीबद्दल त्यांच्याकडून एक स्पष्ट भूमिका असायला हवी. अर्थात अनेक पंथ आहेत आणि तुम्ही एका मोठ्या गटाचे प्रतिनिधित्व करता. लॅटिन कॅथलिक सुमारे 20 लाख आहेत आणि सिरो मलबार ख्रिश्चन सुमारे 23 लाख लोकसंख्या आहे. समुदाय ज्या पद्धतीने मतदान करेल त्यामध्ये एकता आहे का? तुम्ही जाणता, कारण आता भाजपसुद्धा समाजापर्यंत पोहोचत आहे आणि असं बोलत आहे की कदाचित UDF, तुम्ही जाणता, ख्रिश्चनाऐवजी मुस्लिम समाजाला जास्त प्राधान्य देत आहे. हो, आम्ही एक असा समाज आहोत ज्याचे धोरण नेहमीच समान अंतराचे असते. सर्व निवडणुकांमध्ये आमचे अधिकृत धोरण समान अंतराचे आहे. समान अंतर म्हणजे धोरणं आणि मूल्यांवर अवलंबून असणं. तर आम्ही आमच्या मागण्या सरकारसमोर ठेवू, आघाड्यांसमोर ठेवू आणि ते त्यावर कशी प्रतिक्रिया देत आहेत त्याच्या आधारावर आम्ही अंतर देऊ. अंतर समान अंतरावरून बदलू शकते, त्यात फरक असू शकतो, पण ते आघाड्यांनी स्वीकारलेल्या मूल्यांवर आणि धोरणांवर अवलंबून आहे. पारंपरिकपणे असा समज दिसतो की UDFकडे ख्रिश्चन मतांचा बहुतांश वाटा आहे. होय, पारंपरिकपणे ख्रिस्ती, विशेषतः लॅटिन कॅथोलिक आणि सिरो मलबार इत्यादी, ते काँग्रेसच्या बाजूने होते. पण गेल्या निवडणुकीदरम्यान तसे नव्हते. मला वाटते गेल्या निवडणुकीत ख्रिश्चन अल्पसंख्याकांकडून UDFसाठी पारंपरिक मते मिळाली नाहीत आणि आता ते बदलले आहे. ती परिस्थिती आता नाही, आता अस्तित्वात नाही. आणि गेल्या विधानसभा निवडणुकीशी आणि येत्या विधानसभा निवडणुकीशी तुलना करता ख्रिश्चनांमधील या अल्पसंख्याक समुदायाकडून फरक असू शकतो. स्वतः भाजपच्या समाजापर्यंत पोहोचण्याबद्दल काय? अशी ही एक भावना आहे की एक संज्ञा वापरली जाते, ख्रिश संघी. होय, त्याचा खरंच काय अर्थ होतो? आणि अशी भीती आहे का की दुसरा पक्ष सत्तेच्या वाट्यातला अधिक भाग बळकावू शकतो? निश्चितच. भाजपने आता समाजात अधिक शिरकाव केला आहे आणि समाजाच्या व्हॉट्सॲप ग्रुप्स इत्यादींमध्ये अधिक प्रचार होत आहे. पण त्याचवेळी उत्तर भारतातील ख्रिश्चनांविरुद्ध जे अत्याचार होत आहेत आणि अलीकडेच आलेले नवीन FCRA दुरुस्ती विधेयक, याचा समाजावर खूप खूप मोठा परिणाम होत आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की मार्च 2026 मध्ये
FCRA मध्ये एक दुरुस्ती संसदेत आणली गेली आहे. आता सर्व समाजाचे नेते हे मुद्दे हाताळत आहेत. मग ईस्टरच्या दिवशी परीक्षा आणि गुड फ्रायडे, ईस्टरच्या दिवशी निवडणुकीची ड्युटी इत्यादी प्रश्न आहेत. तर या त्या गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्षात घडत आहेत. त्याचवेळी ते ख्रिश्चनांच्या सोबत आहेत असे सांगून ख्रिश्चनांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत ख्रिश्चन समाजात शिरकाव केला आहे, निश्चितपणे शिरकाव केला आहे. LDF किंवा UDF विरुद्ध अशी कोणती मोठी तक्रार आहे का की त्यांनी समाजाने अपेक्षित असलेले काही केले नाही? सत्तेमध्ये आमचा सहभाग कमी आहे, विशेषतः सरकारी पदांवर. आरक्षणाव्यतिरिक्त लॅटिन कॅथोलिक OBC समुदायाचे किंवा इतर मागासवर्गीय समुदायाचे आहेत. इतर मागासवर्गीय समाजात आम्हाला नोकरीमध्ये 4% आरक्षण मिळत आहे, पण शिक्षणातील आरक्षण तुलनेने खूप कमी आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 1% आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये 3%. ते अलीकडेच समोर आले आहे. त्यामुळे आम्ही नोकरीप्रमाणेच शिक्षणातही आरक्षणाची मागणी करत आहोत. मग सरकारी मंडळे आणि इतर काही नियुक्त्यांचा विचार करताना ज्या सरकारच्या लहरींवर आणि मर्जीवर अवलंबून असू शकतात, त्या क्षेत्रातही लॅटिन कॅथोलिक समाजाचा योग्य विचार केला जात नाही. ती आमच्यापैकी एक समस्या आहे ज्याचा आम्ही सामना करत आहोत. या मुद्द्यावर LDF किंवा UDF यांच्या भूमिकेत काही फरक आहे का? त्या मुद्द्यावर दोघेही समान भूमिका घेत आहेत, कारण आम्ही लॅटिन कॅथोलिक समुदाय ते राजकीयदृष्ट्या प्रेरित समुदाय नाहीत. बहुतेक लॅटिन कॅथोलिक किनारपट्टीच्या भागात आहे आणि इतर भागांमध्ये सुद्धा, पण आम्ही आहोत. आम्ही केरळमधील जवळपास 40 मतदारसंघांमध्ये एक निर्णायक शक्ती आहोत. एक निर्णायक शक्ती. पण आमच्या समांतराच्या धोरणामुळे समुदाय आता दोन्ही आघाड्यांचे नेत्यांशी चांगले संबंध आहेत. ते नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, ते देण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे ऑफर्स आहेत. पण समुदाय पूर्वीच्या उदाहरणांच्या आधारावर निर्णय घेईल. ते काय होते पूर्वी, ते काय होते तिथे त्यांची काय भूमिका राहिली आहे, त्यामुळे ते पूर्वीच्या उदाहरणांवरही अवलंबून आहे. आणि खूप खूप धन्यवाद. तर ख्रिश्चन समुदाय निश्चितपणे त्यांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांबद्दल बोलत आहे. जेवीच्या अंमलबजावणीबद्दल, कोशी समितीचा अहवाल, तसेच त्यांना भेडसावणारे इतर मुद्दे ज्याकडे या राजकीय आघाड्यांनी लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा आहे.